आज आपण झणझणीत आणि पटकन होणारा हा असा चिकन रस्सा पाहूया। तर यासाठी आपल्याला वाटण बनवायचे आहे। तर तव्यावर 1 चमचा तेल घालायचं, तेल सगळीकडे पसरवायचं असं। त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालायचे। कांदा पटकन भाजावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो। यामध्ये मी थोडंसं मीठ घालते। आता असा हा कांदा आपण सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। सोनेरी कलर आता याला आलेला आहे। यामध्ये 5 ते 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आहे। हे पण मिनिटभर परतलं आहे। यामध्ये आता 1 सुक्या खोबऱ्याची कवड घालायची। कांद्याप्रमाणे या खोबऱ्यालाही सोनेरी कलर आला पाहिजे। वाटण आपलं छान असं भाजून झालेलं आहे। आता हे थंड झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं। या चिकन रस्स्यासाठी बघा, मी इकडे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये घालते मी ही पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा चिकन मसाला, 2 चमचे आपला साठवणुकीचा मसाला म्हणजेच आपला घरगुती मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, 1 वाटी भरून आपल्याला दही घालायचे आहे। तेही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वाटण आपण वाटून तयार केलं होतं ना, ते घालायचं आणि व्यवस्थित या चिकन बरोबर ते मिक्स करून घ्यायचं। आता सगळे मसाले आपले या चिकनला लावून झालेले आहेत। आता हे चिकन काही आपल्याला मुरवत बसायची गरज नाही, लगेचच याचा चिकन रस्सा करायला घेऊया। यासाठी कढईमध्ये घालायचे 3 ते 4 चमचे तेल। या तेलामध्ये खडे मसाले घालायचे। यात आहे 1 स्टार फूल, दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र। त्याचबरोबर 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या, म्हणजे चव चांगली येते। लसूण थोडीशी भाजली गेली की 1 छोटा कांदा फोडणीला घालायचा। याचबरोबर कढीपत्त्याची पाने घालायची। थोडीशी फोडणी परतली की या फोडणीमध्ये पुन्हा 1 चमचा घरगुती मसाला घालायचा। मिनिटभर हा मसाला या तेलाबरोबर परतला की यामध्ये आपल्याला आता चिकन घालायचे आहे। चिकन यामध्ये घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि हे चिकन परतायचं, म्हणजे चिकन या तेलाबरोबर चांगलं मुरतं आणि मसाले देखील या चिकनला आतपर्यंत लागले जातात। यामुळे या चिकनची चवही वाढते। तर मोठ्या गॅसवर परतल्यानंतर गॅस आता कमी करायचा। मसाल्याचा कलर बदललेला दिसला ना की यामध्ये आता आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणीच इकडे वापरायचं आहे। त्यामुळे काय होतं, रश्श्याला चांगली तरी येते आणि याची कुकिंग प्रोसेस पण थांबत नाही। तर एकदा हा रस्सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता चिकन शिजण्यासाठी वर झाकण ठेवायचं, म्हणजे 10 ते 15 मिनिटामध्ये हे चिकन आपलं चांगलं शिजलं जातं। तर मध्यम गॅसवर 10 ते 15 मिनिटं हे चिकन मी शिजवलेलं आहे। बघा, आपला चिकन रस्सा इकडे तयार आहे। वरून आता यावर हिरवीगार कोथिंबीर घालायची। आता हे चिकन शिजले आहे की नाही ते पाहूया। या चिकनचे 2 तुकडे केले तर लगेच याचे 2 तुकडे होतात, म्हणजे चिकन ही आपलं व्यवस्थित इकडे शिजलेलं आहे। तर ही चिकन रस्सा बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे। एकदा तरी तुम्ही या पद्धतीचा चिकन रस्सा करून पहा आणि कसा झाला हे कमेंट करायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।